श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी स्वप्नील परदेशी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। पाहूया गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। शेतकऱ्यांचे कृषी पंप चोरणाऱ्या चोरट्यासह चोरीचे कृषी पंप घेणाऱ्या अशा दोघांना तालुका पोलिसांनी केले जेरबंद। भिलाडी येथील सरपंचपदी सुवर्णा जितेंद्र शिंदे यांची बिनविरोध निवड। बौद्धगया येथील महाबोधी बुद्ध विहाराच्या ट्रस्टमधील हिंदू धर्मीय ट्रस्टींना हटवण्याची मागणी। अवधान उपनगर येथे इच्छापूर्ती महादेव मंदिराचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न। आणि दत्त मंदिर चौकात एसएस मोबाईलच्या 276व्या शाखेचा शुभारंभ। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे तालुका पोलिसांनी शेतकऱ्यांचे कृषी पंप चोरणाऱ्या चोरट्यासह चोरीचे कृषी पंप घेणाऱ्या अशा दोघांना जेरबंद करीत त्यांच्याकडून 44,500 रुपयांचे 5 कृषी पंप हस्तगत करण्यात आले आहेत। धुळे तालुका पोलिसांनी शेतकऱ्यांचे कृषी पंप चोरणाऱ्या चोरट्यासह चोरीचे कृषी पंप घेणाऱ्या अशा दोघांना मोठ्या शिताफीने जेरबंद करीत त्यांच्याकडून 44,500 रुपये किमतीचे 5 कृषी पंप हस्तगत करण्यात आले आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की धुळे तालुक्यातील शिरूड येथील सुजित दीपक पाटील यांच्या धामणगाव शिवारातील विहिरीतून कृषी पंप चोरट्याने रविवारी रात्री चोरून नेला होता। या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। चोरीचा तपास सुरू असताना धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की धुळे तालुक्यातील शिरूड येथील सुनील भगवान भोई वय 28 राहणार शिरूड याने सदर कृषी पंप चोरी केला आहे। त्यानुसार त्यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने कृषी पंप चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली। अधिक चौकशीत येऊन हे कृषी पंप दिगंबर शेनपडू चव्हाण वय 44 राहणार शिरूड याला विक्री केल्याचे सांगितले। त्यावरून पोलिसांनी दिगंबर चव्हाण यासही जेरबंद केले। त्याच्याकडून 44,500 रुपये किमतीचे 5 कृषी पंप हस्तगत करण्यात आले। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील, प्रकाश सोनोने, ललित खळगे, मनोज सिरसाट, कुणाल पानपाटील, उमेश पवार, विशाल पाटील आदींनी केली। धुळे तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये धामणगाव या गावात शेत शिवारामधील जी पाण्याची मोटर आहे कृषी पंप हे चोरीला गेल्याबद्दलची तक्रार ही दिनांक 23 फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आलेली होती। आणि या गुन्ह्याचा ज्यावेळी तपास सुरू करण्यात आला त्यावेळी ही जी काही चोरी आहे ती सुनील भोई याने केल्याचं त्याच्यात निष्पन्न झालं होतं। सुनील भोईला ज्यावेळी आम्ही ताब्यात घेतलं त्यावेळी त्याने त्या गुन्ह्याची कबुली दिली। तसंच त्याने यापूर्वी पण काही गुन्हे केले होते आणि त्याच्यामध्ये चोरीला नेलेल्या ज्या काही पाण्याच्या मोटर होत्या त्या त्याने त्याच गावामधील दिगंबर चव्हाण नावाच्या व्यक्तीला विकल्याची कबुली दिली होती। त्याप्रमाणे या दोघांना शिरूड या गावातून ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यांच्याकडून एकूण 5 जे कृषी पंप पाण्याच्या मोटर्स आहेत त्या देखील हस्तगत करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्याचा तपास हा सुरू आहे। माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे सर, अप्पर अधीक्षक काळे सर तसंच उपविभागीय पोलीस अधिकारी बांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे करण्यात येतो आहे। धुळे तालुक्यातील भिलाडी येथील सरपंचपदी सुवर्णा जितेंद्र शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे। निवडीनंतर त्यांच्या समर्थकांतर्फे गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। धुळे तालुक्यातील भिलाडी येथील सरपंचपदी सुवर्णा जितेंद्र शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे। भिलाडी येथील सरपंच पदाच्या निवडीसाठी बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सुवर्णा जितेंद्र शिंदे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने अध्यक्षीय अधिकारी तथा मंडळ अधिकारी शिव पाटील यांनी सुवर्णा शिंदे यांची बिनविरोध निवड जाहीर केली। त्यांना ग्राम महसूल अधिकारी मोहित वारे, ग्रामपंचायत अधिकारी रवींद्र तमखाने, रोजगार सेवक गणेश पाटील यांनी सहकार्य केले। निवडीनंतर सुवर्णा शिंदे यांचा अनेक मान्यवरांनी सत्कार करीत शुभेच्छा दिल्या। यावेळी माजी सरपंच आरस्तोल पाटील, उपसरपंच प्रतिभा ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य देवदास ठाकरे, सुनील पाटील, रुपाली पाटील, आनंदा पिंपळे, सुनंदा पाटील, सुनंदा वामन पाटील, यशोदा बेल, समाधान पाटील आदी उपस्थित होते। निवडीनंतर सुवर्णा शिंदे यांचा भाजप युवा मोर्चा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अक्षय पाटील, जितेंद्र शिंदे, नंदू शिंदे, अभिजित पगारे, योगेश बच्छाव, सुरेश पाटील, दिलीप ठाकरे, कैलास शिंदे, विजय जाधव, संदीप पगारे, प्रदीप सोनोने, शरद पाटील आदींनी सत्कार करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। वरीलप्रमाणे सदस्यांचे हजर असून मी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अध्याशी अधिकारी म्हणून
जाहीर करतो की सरपंच पदासाठी एकमेव शिंदे सुवर्णा जितेंद्र यांचा अर्ज असल्याने बिनविरोध सरपंच निवडून आले असते जाहीर करतो। याप्रमाणे सभेचे कामकाज झालेले असून सभा शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असे मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जाहीर करतो आणि सभा संपवली। बौद्ध गया येथील महाबोधी बुद्ध विहाराच्या ट्रस्टमधील हिंदू धर्मीय ट्रस्टींना हटविण्यात यावे व बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभा धुळे जिल्हा व सर्व बौद्ध धम्म उपासक उपासिका व संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। बौद्ध गया येथील महाबोधी बुद्ध विहाराच्या ट्रस्टमधील हिंदू धर्मीय ट्रस्टींना हटवण्यात यावे, तसेच सदर बौद्ध महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभा धुळे जिल्हा व सर्व बौद्ध धम्म व सामाजिक संघटना व जिल्ह्यातील सर्व बौद्ध धम्म उपासक व उपासिका यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की बौद्ध गया येथील संपूर्ण जगातील बौद्धांचे श्रद्धास्थान असलेले महाबोधी बुद्ध विहार या बौद्ध विहारच्या ट्रस्टमध्ये सन 1949च्या कायद्यानुसार 4 प्रतिनिधी हिंदू धर्माचे व 4 प्रतिनिधी हे बौद्ध धम्माचे व सदर ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून गया येथील जिल्हाधिकारी यांची नेमणूक केली जाते। त्यात बरेचसे जिल्हाधिकारी हे नेहमी हिंदू धर्माचे असतात, त्यामुळे त्या ठिकाणी सर्व निर्णय हे हिंदू धर्माच्या माध्यमातून घेण्यात येतात व सदर ट्रस्टवर हिंदू धर्माचा या पद्धतीने कब्जा करण्यात आलेला आहे। तरी सदर ट्रस्टमधून हिंदू धर्माचे प्रतिनिधी व जिल्हाधिकारी गया यांना वगळून महाबोधी बौद्ध विहाराचा कारभार हा संपूर्ण बौद्ध धम्माच्या अनुयायांकडे देण्यात यावा यासाठी बुद्ध गया येथे 10 दिवसांपासून संपूर्ण भारतातील व देश विदेशातील बौद्ध बनते व बौद्ध अनुयायी यांचे शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन सुरू आहे। सदर आंदोलनाला आमचा पाठिंबा असून भारताचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांनी भारतातील बुद्धाच्या श्रद्धेचा विचार करून बौद्ध गया येथील महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांचे श्रद्धास्थान असून त्या महाबोधी बुद्ध विहाराच्या ट्रस्ट तात्काळ हिंदू धर्मीय प्रतिनिधींना कमी करून त्या ठिकाणी बौद्ध धर्माच्या भंते व अनुयायांची नेमणूक करून सदरचे महाबोधी बुद्ध विहार हे तात्काळ बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी सुरेश लोंढे, देविदास जगताप, मधुकर निकम, विठ्ठल अहिरे, अनिल इंदाईत, सुरेश महिरे, बापू बाविस्कर, शिवाजी मोरे, प्रभाकर निकुंबे, रत्नशील सोनवणे, अरविंद थोरात, रविकांत खंडारे, संजय आखाडे, डॉक्टर शरद बांबरे, महेंद्र महाले, विनय सूर्यवंशी, गौतम सोनवणे, किशोर थोरात, सिद्धार्थ जाधव, मधुकर निकुंबे, सुनंदा बांबरे, किरण मोरे, नाना देवरे, राकेश गोलाईत, गुलाब थोरात, सुरेश जवराळ आदी उपस्थित होते। ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना त्यांचा विचाराचा आणि ज्ञान प्राप्त झालं ते बुद्ध विहार गेल्या अनेक वर्षापासून जे हिंदूंच्या ताब्यात आहे, ब्राह्मणांच्या ताब्यात आहे, ते ब्राह्मणांच्या ताब्यातून सुटून आपल्या बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं, भारतीय बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी गेल्या 12 दिवसापासून महाबोधी विहारावर भिक्खू संघाचा, अखिल भारतीय भिक्खू संघ आणि इतर संघांचा तिथे उपोषण चालू आहे। आज 12वा दिवस आहे। अत्यंत बिकट परिस्थिती अशी त्या भिक्खूंची झालेली आहे, तरी ती सुटण्यात यावी आणि जी आमची मागणी आहे, भिक्खू संघाची मागणी आहे, धुळे जिल्ह्याच्या बौद्धांची मागणी आहे, ती मागणी पूर्ण व्हावी यासाठी आज आम्ही कलेक्टर ऑफिसला सर्व धुळे जिल्ह्याचे कार्यकर्ते, भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते आणि बौद्धजन इथं निवेदन देण्यासाठी आलेलो आहेत। आता कलेक्टर साहेबांशी आम्ही भेटलो। कलेक्टर साहेबांनी सांगितलं की मी त्या प्रति पाठवतो। माननीय कलेक्टर साहेब आणि आपल्या राष्ट्रपती महामहिम मुर्मूताई आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही निवेदन इथून पाठवलेलं आहे। ते निवेदन देऊन आम्ही आता आलेलो आहे। ते निवेदन आमचं स्वीकारावं आणि या मागण्या मान्य करावा। जरी मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही गेल्या 5-6 दिवसानंतर 10 दिवसानंतर आमरण उपोषणाला कलेक्टर ऑफिस समोर बसू आणि त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा धुळे जिल्ह्यात राहील एवढंच। धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गावरील अवधान उपनगर येथील ऐतिहासिक इच्छापूर्ती महादेव मंदिराचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। माघ महिन्यातील विजया एकादशी निमित्त अवधान उपनगरातील इच्छापूर्ती महादेव मंदिर येथे यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। मुंबई आग्रा महामार्गावर धुळे शहरातील अवधान उपनगर येथे सुमारे 70 वर्षापेक्षा जास्त जुने ऐतिहासिक प्राचीन इच्छापूर्ती महादेव मंदिर हे देवस्थान आहे। येथे महाशिवरात्रीच्या आधी येणाऱ्या एकादशी निमित्त यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते।
त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी लघुरुद्राभिषेक, पूजन, महाआरती करण्यात आली. तसेच दुपारी तगतरावाची मिरवणूकही काढण्यात आली. इच्छापूर्ती महादेव मंदिर हे जागरूक देवस्थान म्हणून प्रसिद्ध असल्याने मंदिरात 12ही महिने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यात्रोत्सवानिमित्त येथे मनोरंजनाची साधने, खाद्यपदार्थाचे स्टॉल, ज्वेलरी, सौंदर्य प्रसाधनाची दुकाने, संसारोपयोगी साहित्याची दुकाने थाटली होती. तसेच गावकऱ्यांच्या मनोरंजनासाठी यात्रा कमिटीच्या वतीने लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. तगतरावाचे धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या धर्मपत्नी अल्फा अग्रवाल यांच्या हस्ते पूजन करून तगतरावाच्या मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. यावेळी रमेश बधाने, जयराज बधाने, अमोल बधाने, वाल्मिक बधाने, माजी सरपंच सुरेश बधाने, शरद वाघ, अरुण बधाने, संभाजी वाघ, अनिल साळवे, कृष्णा वाघ, संदीप बधाने, बबलू साळवे, सागर बधाने, किशोर वाघ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या अवधान उपखंडातील श्री इच्छापूर्ती महादेव यांची यात्रा आज दिनांक 24/2/25 रोजी आयोजित करण्यात आली आहे आणि यात्रेचे व्यवस्थापक श्री कारभारी एल जी भदाने व गावातील सर्व ज्येष्ठ तरुण मंडळ यांच्या सर्वांच्या सहकार्याने व माजी सरपंच इथं उपस्थित असलेले अरुणजी केदार बदाने, प्रदीप सुखलाल पाटील, कृष्णा सुखदेव वाघ, संभाजी रामदास वाघ, शांताराम मनोहर श्रीराम वाघ, किशोर अर्जुन वाघ, अनिल अर्जुन साळवे या सर्वांच्या सहकार्याने यात्रा आयोजित केली आहे. या यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांच्या मनोरंजनासाठी तमाशाचा कार्यक्रम हा ठेवलेला आहे व यात्रेमध्ये आलेली सर्व दुकाने ही आहेत आणि यात्रा ही दरवर्षाप्रमाणे न कुठलाही गालबोट लागता पार पडते. आपल्या इथं तगतरावाची मिरवणूक होते. त्या मिरवणुकीमध्ये आपले धुळ्याचे आमदार, लाडके आमदार अनुपजी अग्रवाल यांच्या धर्मपत्नी यांच्या हाते असते तगतरावाचे पूजन झाले. धुळे शहरातील दत्त मंदिर चौकातील बुरहानी कॉम्प्लेक्स जवळ SS मोबाईलच्या 276व्या शाखेचा तसेच धुळ्यातील 3ऱ्या शाखेचा बुधवारी मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. भारतातील 5व्या क्रमांकाची मोबाईल रिटेल कंपनी असलेल्या SS मोबाईलच्या 276वी शाखा व धुळे शहरातील 3ऱ्या शाखेचा शुभारंभ दत्त मंदिर चौकात असलेल्या बुरहानी कॉम्प्लेक्स येथे बुधवारी संपन्न झाला. धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या धर्मपत्नी अल्फा अग्रवाल, ग्रामीणचे आमदार राघवेंद्र बधाने यांच्या शुभ हस्ते SS मोबाईलच्या शाखेचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणेमधून माजी आमदार कुणाल पाटील, माजी नगराध्यक्ष महेश मिस्त्री, प्रदेश सरचिटणीस भाजप डॉक्टर सुशील महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, माजी नगरसेवक सुभाष जगताप, नंदू सोनार, नासिर पठाण, माजी नगरसेवक इस्माईल पठाण यांच्यासह शाखेचे प्रमुख चॅनल पार्टनर मितेश जैन, योगेश जैन, रितेश जैन, पार्श्व जैन, वैशाली जैन, भविता जैन, सुजित जैन, संजय बोरा, तेजस बोरा, सीमा ललवानी, शिवम ललवानी, सत्यम ललवानी, पूजा ललवानी, मोहित धाड़ीवाल यांच्यासह SS परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. सबसे पहले SS मोबाइल वाले जय भैया जय और उनके परिवार को हार्दिक हार्दिक बधाई हो. अच्छा हो ये SS मोबाइल की तरफ से इन्होंने नया एक्सचेंज ऑफर चालू किया है, उससे भी काफ़ी लोगों को फायदा रहेगा. और मोबाइल आज के ज़माने में हर एक व्यक्ति के पास में है, जिसकी वजह से अपने को आज एक दूसरे से जो कनेक्टिविटी मिलती है फास्ट माध्यम के हिसाब से, एक वैज्ञानिक तौर के हिसाब से सभी को बहुत ज़्यादा लाभ होगा. उम्मीद है कि इसी तरह और नए उपक्रम SS मोबाइल के और लिए जाए. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज SS मोबाईल दत्त मंदिरचा भव्य शुभारंभ आहे. दत्त मंदिर चौक बुरहानी कॉम्प्लेक्सच्या समोर SS मोबाईल ही इंडियातील 5 नंबरची कंपनी व महाराष्ट्रातील 1 नंबरची कंपनी आहे. आज या ठिकाणी तुम्हाला TV भेटणार आहे फक्त 4,999च्या इफेक्टिव्ह प्राईसवरती. एवढेच नाही तर 5,000च्या SSDवर तुम्हाला भेटणार आहे चार्जिंगचं कॉइन फ्री. एका मोबाईलच्या खरेदीवरती तुम्हाला भेटणारे एक नाही तर 3 ऑफर. तर मी आपल्याला नम्र निवेदन करतो की आपण सर्वांनी या ऑफरचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी SS मोबाईल दत्त मंदिर चौक बुरहानी कॉम्प्लेक्सच्या समोर या शाखेला अवश्य भेट द्या. आपल्याकडे सर्व नामांकित कंपनीचे मोबाईल आहेत. त्याच्यावरती सर्व प्रकारचे फायनान्स व क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, EMI सुविधा देखील उपलब्ध आहे.
आपल्याकडे मोबाईलची सुरुवात होणार आहे फक्त 6,999 पासून। एवढेच नाही तर तुमचा जुना मोबाईल देऊन तुम्ही नवीन मोबाईलसुद्धा घेऊ शकता। तुमच्या आधार कार्डवरती आम्ही तुम्हाला आज उधार मोबाईल देणार आहोत आणि या शाखेचं उद्घाटन आज धुळे आमदार अमित भैया अग्रवाल आणि धुळे ग्रामीण आमदार रामदादा बदाने यांच्या हस्ते ठेवण्यात आलेले आहे। तर आपण सर्वांनी एसएस मोबाईल दत्त मंदिरला नक्की भेट द्या। पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी। शेतकऱ्यांचे कृषीपंप चोरणाऱ्या चोरट्यासह चोरीचे कृषीपंप घेणाऱ्या अशा दोघांना तालुका पोलिसांनी केले जेरबंद। बिलाडी येथील सरपंचपदी सुवर्णा जितेंद्र शिंदे यांची बिनविरोध निवड। बौद्धगया येथील महाबोधी बुद्ध विहाराच्या ट्रस्टमधील हिंदू धर्मीय ट्रस्टींना हटवण्याची मागणी। अवधान उपनगर येथे इच्छापूर्ती महादेव मंदिराचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न। आणि दत्त मंदिर चौकात एसएस मोबाईलच्या 276व्या शाखेचा शुभारंभ। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।